राम राम मंडळी, नमस्कार. नवीन टीम मेंबर मार मार मार. इसका दिन चेर के देख ले भाई, कौन है वो? राम राम मंडळी, तो तुमचं स्वागत आहे तुमच्या लडक्या भाऊच्या चॅनलवरच्या. चॅनलचं नाव आहे रोहित करतोय ब्लॉग. आणि आज आपण आलो आहोत कॉलेजमध्ये आणि युबीकॉमचा आज फेस्टिवल आहे आणि आम्ही एका ग्रुपमध्ये आहोत. भावंड सगळे युट्यूबर्सच आहोत. नाही, दोघं युट्यूबर आहेत फक्त. यांनी मला चॅलेंज केलं की ब्लॉग टाकाय. आपले चॅलेंज हा याला मला हरवायचं आहे. 2 दिवसाचे 2 ब्लॉग येणार आहेत आता. 2 दिवसाचे 2 दिवसाचे 2 ब्लॉग. येस. आणि आता युबीकॉमचं चालू आहे सर्व गोष्टी आणि पहिलाच दिवस आहे आज. आज आहे प्रेझेंटेशन, पोस्टर प्रेझेंटेशन. त्याची थोडीशी तयारी चालू आहे. अजून तरी काही फंक्शन चालू नाही झालं, बट काही विषय नाही. तर आलेलो आहोत, बघू बाकी टीममेट्सला भेटायचं आहे आणि त्यानंतर मग चालू करायचं. जय श्रीराम. इव्हेंट चालू झाल्यावर भेटतो. प्रणव 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 प्रेम बोलतो. नमस्कार नमस्कार. जाणार कसं आहे? चालत मला सांग. त्या अर्चेस काय बोलतो मग? जय श्रीराम बोल. जय श्रीराम बोल. घेतलं ना त्याला, आताच घेतलं. हे बघा इकडे आमचा टीममेट बंक मारायला चाललाय. आज त्याचं प्रेझेंटेशन प्रेझेंट करणार आहे तो. काय पीपीटीच ना? पोस्टर गेला बघा काय झालं का सांग म्हणजे आतमध्ये. तर आज आपला युबीकॉम फेस्टिवल चालू होणार आहे. सगळ्यांनी एन्जॉय करा मस्तपैकी. हा काय म्हणतात, 2 दिवस आहे, सगळे वेगवेगळे भांडू नका एकमेकांसोबत, एकमेकांवर रागवू नका. हा होत राहतं, हारजीत होत राहतं. आपण हरलं तर आपला मित्र जिंकतोय, ठीक ठीक आहे. आहे. त्यातून आणखी सांगायला गेलं तर भाऊ तुझा पहिला नंबर आला तर आमचा दुसरा होते. मेरा ग्रुप आहे. काय पण होते, तुझा जर का मेडल भेटला तर आम्हाला दे, नको देऊ, तुझ्यापर्यंत ठेव. पण तुमचा पण नंबर येणार रे बाबा, येणार. एक फक्त भांडण नका करू एकमेकांना. नाही भांडण. प्रेमाने घ्या, बाकी बघू. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. आलोच. आमचा नवीन टीम मेंबर यशवर्धन जाधव. ह्याला तुम्ही गरबाच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल. आणि अजून काय बोलायचं तुला, बोल. लाईक सबस्क्राईब सगळं काय करा, हा फक्त विसरू नका मला. इथे सर्वजण आलेले आहेत आणि आता प्रेझेंटेशनसाठी जायचं आहे. सर्वजण आलेले आहेत. काय बोलतो? आयडी कार्ड आहे मांडीवर दीपेश. दीपेश प्रेझेंटेशन देणार. काय बोलायचं तुम्हाला? जिंकले बी ग्रुप, जिंकले बी ग्रुप. दीपेश आमचा मोठा साहेब, आमचा दीपेश. हा बघा, हा पाठी बघत नाही आहे पण दीपेश जिंकला रे. जिंकला दीपेश. ओके. ही कोणत्या ग्रुपमध्ये? आय ग्रुपमध्ये नाही? आय ग्रुपमध्ये ना? काय माहिती कोणत्या ग्रुपमध्ये. ओके. इकडे कुणाल हर जा. काय बोलतो मग? प्रेझेंटेशन फाड़ देंगे. प्रेझेंटेशन स्क्रीन नहीं फाड़ना है. पैसे दे. नहीं पैसे ज़्यादा देने पड़ जाएंगे ना. स्टाइलिंग. बाप रे बाप. राज बघा भाई. राज हे बघा ब्लॉगिंग पार्टी. बघा इथे ब्लॉगिंग बघा. काय पण आड सोड, काय पण काढताय आणि ब्लॉगिंग चालू आहे. दाखवतो तुम्हाला. हे इकडे दाखव. काय बोलायचं? ब्लॉगिंग चालू आहे गाईज. ब्लॉगिंगमध्ये ब्लॉगिंग चालू आहे. ब्लॉग सबस्क्राईब. हे बघा हे ह्याच्यात कॅमेरा
आणि इकडे मेहक. हे बास एवढंच काय ब्लॉग तुझं एवढंच ब्लॉग नंतर गेला बाकी भावा स्टोरेज नको बोलू. माझं आहे मॅनेज केलं मी आज 40 GB रिकाम करून आलो. तर मित्रांनो एकंदरीत आम्ही आलेलो आहोत लॅबमध्ये आणि बसलेलो आहोत आमच्या जागेवरती. पण विषय असा आहे अजून काही फंक्शन चालू झालेलं नाही आहे. अजून फक्त आवरावरच चालू आहे आणि व्यवस्थितपणे थोड्या वेळाने जेव्हा फंक्शन चालू होईल. फर्स्ट फंक्शन आहे डिजिटल पोस्टर प्रेझेंटेशन आणि त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेंट आहे. सोबत आपला ओमकार पण पार्टिसिपेंट आहे आणि अजून एक मुलगा आहे. अरे प्रथमेश भाई प्रथमेश इथे राज राज काय बोलतो मग. काय नाही प्रथमेशला नाही दाखवतो ब्लॉग मध्ये चुकतं बाबा तुझं. बोल ना रे प्रथमेश काय बोलतो. बोल आता बोल काय चालतंय काय विषय. चला आता प्रेझेंटेशन चालू झाल्यावरती आपण ब्लॉग चालू. आणि पोस्टर प्रेझेंटेशनसाठी आपल्याला आपल्या कॉलेजचे सोनावणे सर त्या जज म्हणून द्यावे. हे त्यांचा पण शब्दसुद्धा स्वागत ओमकार 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 मला काय मी इंट्रोडक्शन दिन आणि जाईल. बोला और बाकी दो इथे ते बघा मित्रांनो आमचा पोस्टर इकडे आहे आवाजा. हा जो दिसतो ना आणि हा गुड मॉर्निंग एव्हरीवन माय सेल्फ चाललं नुसतं अडवलं चाललं. घंटा काय होत नाही. श्वास दीर्घ श्वास. सर्दी आली. Good morning everyone, respected chief guests, teachers and my fellow friends. Myself Omkar and my friend Rohit and Karan, we the group of M means miserable are going to uncover the matrix of social media and how it works and अरे थांब ना परत ये भाई. आपल्याच ग्रुपचा आहे वाट लागेल पुढे जाऊन त्याची. आता मी बोललेलो बरोबर. हा परत. Good morning everyone, respected chief guests, teachers and my fellow friends. Myself Omkar and my friend Rohit and Karan, we the group of M means miserable are going to uncover the matrix of social media and how it works and will explain how it influences our life. So let's begin. Are you guys excited? इथे वेटिंग एरियामध्ये आलेलो आहोत. तिथे बाहेर चालू आहे प्रेझेंटेशन. हे बघू शकताय असं एकदम असं हृदय धडीर होत आहे. आपला करण भाऊ आहे इथं ओमकार जी इकडे होते. आमचे प्रेम हळू बोलते कारण की प्रेझेंटेशन चालू आहे डिस्टर्ब होईल त्यामुळे. सो काही विषय नाही. प्रेझेंटेशन मजबूत द्यायचं आहे. गणपती बाप्पाचा आशीर्वाद येते पार्टी. गणपती बाप्पाचा आशीर्वाद. वक्रतुंड महाकाय सोबत आहे प्रेझेंटेशन. व्यवस्थित करायचं प्रेझेंटेशन आणि मचवायचं एकदम. जय श्री फूड रॉक कैसे क्या उड़ेगा पत्थर वही आता. चिड़िया उड़, कावळा उड़, आदिमानव उड़, डायनासोर उड़तो ना भाई. डायनासोर फ्लाइंग डायनासोर. फ्लाइंग डायनासोर एरोडक्टिल. पंखते. उसके बाद और कौन रह गया. टेस्ला कार उड़. नाही उडत नाही. नाही उडत का. एरोप्लेन उडता. टेकअप झाल्यावर. हां आणखी काय. हेलिकॉप्टर मुगरी बी उडते. मुगरी काय असते. मुलगी उडला. त्याच्यानंतर अजून काय राहिलं का. चिमणी झालं ना. पोपट उड. अजून कोण राहिलं. इगल उडा. घार. हा घार पण उडतो. घार उड. गरुड उड. चिमणी उडत काय काय देख सकते हो आप.
तो गाइस देख सकते हो आप, यहाँ पे मैम ने हमारा को गेम बंद कर दिया है। उधर पोस्टर प्रेजेंटेशन चालू है यूबीकॉम फेस्ट का, और हम लोग इधर चिड़े और काले उड़ते हैं। इवन हमको हमको प्रेजेंटेशन, हमको भी प्रेजेंटेशन देने गए, हमारे भी लगी हुई है, हमारा भी एक कुछ हुआ नहीं, फिर भी बकचोदी नहीं रुकनी चाहिए, कुछ भी हो जाए। ऐक ना. जय श्री राम. जय श्री राम. आता माझं ऐक. Good morning everyone, respected chief guest teachers and my fellow friends. Myself Omkar and my friend Rohit and Karan, we the group of Miss Miserable are going to uncover the matters of social media and काय झालं रे? ही आई शपथ रे. चिल गाय. मी माझं स्वतःहून प्रिपेअर केलेला नाही आहे डायरेक्टली जाणार आहे, रँडमली काही बोलणार आहे. नेक्स्ट बघूया आता आपण काय कसं काय आपण बोलतो आहे. ठीक आहे, आणि आपल्या माहिती आपल्याला कंटिन्यू शूट करणार आहे. तू येतो शूट कर. मेरा भी करना भाई शूट. मैं भी हूँ. आणि मेरी वाट लगी फिर. डर नाही, तू भी कर. इथं गणपती बाप्पा आमचे प्रभू आशीर्वाद मला द्या. फक्त एवढंच टेन्शन आहे की मी विसरायला नको काय. तुझं ह्याचं मित्रांनो फक्त इंट्रोडक्शन आहे, याला फक्त गुड मॉर्निंग म्हणून घरी जायची. काही याचं काही बोलते इथं ह्याची हवा टाईट बघा, ह्याची हवा टाईट झाली. घाबरत नाही आहे, मला फक्त एवढंच आहे की मी विसरायला नको रे. Myself Omkar, my friend Rohit and Karan, we the group of them are going to present poster reading on social media matters, how it works and how it influences us. So my friend Karan, take the charge. Next is engagement matrix. Engagement matrix is pages with the user and services. Next is personalized user. Using the user data and engagement matrix for the user experience. Example, Instagram reels करते हैं ना, पर reels set show करता है. Next है real time access. Real time access Spotify real time means कौन सा कंटेंट देखते ना, उससे कंटेंट उसके रिलेटेड हम लोग को कंटेंट शो करता है. नेक्स्ट टॉपिक पेपर बाय रोहित. Discuss about the so AI. So artificial intelligence is used in the social media applications to generate a content feed so that the user can interact with the social media application and can interact with their content, interact with the content that they like, and they interact with the likes, comments, watch times that they create, or either the videos or the posts that are uploaded on the Instagram as well as on the, that is AI mechanism. And AI mechanism also helps in building the feed which is only solidified or only focused on the user's interest. So that's why my second point comes into the section, which is bubble filter. So bubble filter is a scenario where the content is covered by bubble, or what we say a wall which discrete or what we say. It separates the user interest and the worldly scenario. So what happens is that the feed is so much accumulated with only the user's interested content that the user gets unbiased opinions and is what we say discriminated from the what we say is unknown from the worldly aspect
So his field only is only focused on his interest, and that's why it can create a negative effect on the individual because there is a repetitive narrative for the user. Only what he or she likes is only shown on the field, which creates drastic, what we say, a drastic psychological impact on the individual's mind, so that he or she can only focus on himself or herself, and it creates a source of individuality, and as well as what we say, it creates a selfish approach towards everyone. So that is bubble filter. And there is another thing about the social media matrix, which is the reel section. The reel section is the most dangerous sections for any social media, like YouTube Shorts and Instagram Reels. Instagram Reels as well as YouTube Shorts are highly driven by the real-time data which is gathered through the AI mechanism, through likes, comments, and how the user interacts with the social media platform. So what happens in this, that the user's attention span becomes less, and the content like he or she consumes becomes more and more focused towards his or her interest, and it creates a negative effect on the user's mind. That is social media management. मी पर्सनली जेवढं सांगेन, कोणाकोणाला असं वाटतं की आपण स्वतःचा बिझनेस स्टार्ट करावा. सगळेजण चांगला रिस्पॉन्स आलाय. ठीक आहे. तर इन्स्टेड ऑफ डुईंग अ जॉब, जे फ्रेंड्स आहेत ज्यांनी आपलं स्वतःचं स्टार्टअप स्टार्ट देखील केले, काही जण असे ज्यांना स्वतःचा बिझनेस ग्रो देखील करायचं. ठीक आहे. तर आजचं सेशन आपल्याला हेच सांगणार आहे की जे स्टार्ट करणार ते स्टार्टअपला किंवा स्टार्ट करणार आपला स्वतःचा बिझनेस, त्यांनी स्टार्ट कसा करावा, काही काही टिप्स माहिती आहे. इव्हन मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे आणि लास्टला एक सुंदर असा एक्झाम्पल देणार आहे तुम्हाला खरंच मोटिवेट करेल. सो लेट्स गेट स्टार्ट. पहिला जो आहे प्रॉब्लेम, सर्वांना माहिती आहे जेव्हा आपण एखादी गोष्ट स्टार्ट करतो पहिलं आपल्याला गोष्ट फेस करावं लागेल म्हणजे प्रॉब्लेम. सर्वांना प्रॉब्लेम फेस करावं लागेल. आपण असं देखील म्हणू शकतो प्रॉब्लेम फर्स्ट स्टेप ऑफ द सक्सेस असं देखील म्हणू शकतो आपण. ओके, अकॉर्डिंग नॉट अ राईट वे बट इट्स अकॉर्डिंग टू मी सेल्फ. ओके, ठीक आहे. सो प्रॉब्लेम हा सर्वांचा आहे, पण त्याला फेस कसं करायचा त्याचे दोन वेज आहेत, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह आपण आपण त्याला क्रॉस करू शकतो. आपल्याला त्याला फेस करावं लागतं, आपल्याला त्याच्यावर फाईट करावं लागतं. फाईट अगेन्स्ट द प्रॉब्लेम बेटर अप्रोच. मोटिवेट करतो, तुम्हाला एक्सपिरियन्स येतो की त्याच्यापुढे आलेले किती जरी प्रॉब्लेम असतील त्याला तुम्ही इझिली फेस करू शकता. सो प्रॉब्लेम आपण क्लिअर केलेला आहे. आता त्याच्यानंतर आयडियाकडे जातो. आयडिया इथे बसलेला बऱ्याच लेवल बसले त्याच्याकडे खूप सारे आयडिया आहेत. इम्प्लिमेंट काहीच होत नाही. सो आयडिया कशी असली पाहिजे, खूप सारे आयडिया आहेत. आपण कशी चूज करायची, तर एक्झाम्पल एन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला एक्सप्लोर करावं लागेल. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एका एन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला ग्रोसरी शॉप टाकायचं. कायद्याच्या मनात असेल की आपण दुसरा ग्रोसरी शॉप त्याचा काहीच उपयोग नाही. ऑलरेडी त्या एका व्यक्तीने मार्केट कॅप्चर केलेलं आहे, तर आता आपण टाकून त्याचा काहीच उपयोग नाही. सो आपल्याला जर टाकायचं असेल तर आपल्याला ग्रोसरी शॉपवर आपल्याला ग्रो करायचा असेल आपला बिझनेस, तर आपल्याला ही गोष्ट स्ट्रॅटेजी त्याची आपण बघणारच नंतर. पण तुम्हाला पहिले एन्व्हायरमेंट एक्सप्लोर करावं लागेल. एन्व्हायरमेंटमध्ये काय कमी आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला लागेल. तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिसिजन घ्यावं लागेल आणि तुम्हाला आयडिया तुम्हाला डिसाईड करावं लागेल. सो मुव्हिंग आहे नेक्स्ट आहे गायडन्स. गायडन्स जे आपल्याला गाईड करणारे असेल
स्ट्रॅटेजी काय तुम्हाला वाटतं स्ट्रॅटेजी काय तुमचा बिझनेस ग्रो झाला आता ठीक आहे तुम्ही या सगळ्या चारही गोष्टींना तुम्ही एन्काउंटर केलेलं आहे त्याच्यानंतर स्ट्रॅटेजी खूप इम्पॉर्टंट आहे तुमचा जेव्हा बिझनेस एखादा स्टार्टअप जेव्हा बिल्डअप होतो एखाद्या प्लेसवरती स्टँड करतोय तर त्याला प्रोबॅबिलिटीज खूप जास्त चान्सेस आहे तुमच्या मार्केटमध्ये खूप सारे अल्टरनेटिव्ह वेळेला तुमचं मार्केट कॅप्चर करणार आहे राईट तर त्याला तुम्ही फेस कशी करणार जर तुम्ही प्रॉब्लेम्सला निगेटिव्ह वेळी जर तुम्ही फेस केला असेल तर तुम्हाला ऑब्व्हियसली तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहेच पण तुम्ही ह्या वेळेला कसं फिक्स करणार ठीक आहे तर स्ट्रॅटेजी तुमची युनिक असली पाहिजे आणि अशी असली पाहिजे जी काय बोलतात अल्टरनेटिव्हला डिफीट करेल इन शॉर्टमध्ये आणि त्याला तुम्ही ओव्हरकम करून तुमच्या परत बिझनेसला ग्रो करू शकता त्याच्यानंतर मॅनिप्युलेशन तर मी तुम्हाला जसं स्टार्टिंगला म्हटलेलं की मी तुम्हाला लास्टला एक्झाम्पल देणार आहे रिअली तुम्हाला हेल्प करेल मोटिवेट करण्यासाठी तर कोणाला माहिती आहे 10 ते 15 वर्षापूर्वी असा एक सिनारिओ होता जेव्हा आपण स्टुडंट्सला क्लासेसला वगैरे जायचो ठीक आहे तेव्हा आपण आईस्क्रीमचा ठेला किंवा आईस्क्रीमची गाडी एक कार्ट असायची 4 कार्ट असायचा एक आईस्क्रीमचा असायचा तो आईस्क्रीम सेल करायचा मार्केटला देऊन तुला फोन्स वगैरे असायचे राईट ते आता पुढे जाऊन दिसतं का राईट कुठे गेलं त्यासाठी कोणीतरी एक बिझनेसमॅन आला तिने एन्व्हायरमेंटला ऑब्झर्व केलं की काय कमी आहे त्या सगळे निगेटिव्ह पॉईंट्सवर कन्सिडर केलं आणि त्यांनी त्याच्यावर आउटपुट काढला एक पॉझिटिव्ह आउटपुट काढला सर्वांना माहिती या सगळ्या अशा ब्रँड्स आहेत जे आज त्यांचे प्रोडक्ट्स वेगवेगळ्या प्रकारे विकत आहेत मला सगळ्यांना माहितीच असेल कॅन्डी झाले टॉप्स झाले फोन झाले कुठले ऑल दॅट ठीक आहे स्ट्रॅटेजी फॉलो केली जर तुम्ही एन्व्हायरमेंटला ऑब्झर्व करून जर तुम्ही तुमच्या डिसिजन घेतला वेळेला मिळणार त्याच्याने तुम्हाला खरंच काही गोष्टी समजतील तुम्हाला त्याच्यामध्ये निगेटिव्ह पॉईंट्स तर आपण याच्यावरती फोकस केला पाहिजे या गोष्टीला आपण कॅप्चर केला पाहिजे आणि त्याच्यावरनं आपण एक सर्टन डिझाईन आउटपुट काढलं पाहिजे ठीक आहे म्हणजे खूप सो आणि सिम्पल मिनिमल ब्रीफमधलं तुम्हाला एक्झाम्पल मोटिवेट केलं असेल जस्ट एन एक्झाम्पल बट खूप सो तुम्हाला काही समजलं असेल सो इथेच आपण आपलं सेशन स्टॉप करूया ऋषा इकडे बघ मॅम हो मॅम तेव्हा का कॅमेऱ्यामध्ये क्लिअर येत नाही तू काय करतो आयफोन कसं वाटते प्रेझेंटेशनवर मला खूप हालत खराब झाली माझी मला तू मामा होत होतं इंग्लिशमध्ये ट्राय केला बोलायचं पण काही झालं नाही पण ऑन दी स्पॉट टॉपिक होतं ते मात्र होतं आणि मॅम बोलली की इंग्लिशमध्ये कर कारण की तू एकटा TY मधल्याच बाकीचे SY मधले होते तर मॅमला काय सांगू आता की आपली इंग्लिश एवढी ठीक नाही तर त्यामुळे इंग्लिशमध्ये कसं तरी पुटकं प्रेझेंटेशन दिलं ऑन दी स्पॉट बाकी रिझल्ट तुम्हाला माहिती आहे अरे राहून दे असेल कोणाकडे तर कोणी नाही तर कोणी काढले असेल बघू समजू तुम्हाला काय नेमके झाले आणि हा दीपेश पण होता बोललो काय वाटतं नसा कापतात आजकाल जायचंय का बी ग्रुपवाले चाललेले आहेत ती बोलत ती कॅमेरामध्ये यायला तडपडते येते तिला हाय गाइस आपले फोटोशूट चालू आहे कुठं पीछे भेटलेला ते बघा मंद पोरगी
ऑन द स्पॉट केलेला तो ऑन द स्पॉट केलेला तो प्रणव कुठे आहे? प्रणव कुठे आहे? मिडल. आम्ही सुद्धा ग्रुप फोटोसाठी चाललेलो आहोत पाटील इकडे. चला जाऊ तो फोटो. आपला आहे ओंकार. संध्याकाळी स्टोरी टाकली शाम की स्टोरी झालं. मग काय मॅटर झालं? हम लोग सुबह स्टोरी किसी ने वो पिछले बार है ना उसने 12 बजे के 1 बजे डाला था उसने स्टोरी पिछले कोलम आहे म्हणजे आज कालपासून कालपासून मार खात असेल तिचा बोलतोय याला का तरी येतं. या का तरी येतं. तू हंस रहे तुम लोग मैं हंसी मैं हंसी तुरंत फ्लैश 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 कर अरे नाही रे बाबा पण आपण जाऊ आज मच्छी बनवून खाऊ. मग तुम्ही घरी कसं जाणार? हा घरी नाही छोटी मुलगी कोण आहे? हा कोण आहे? चॉकलेट देतो गावाकडची जत्रा ठरवली वाटते. जत्रा ठरव. सेम टू सेम. मार मार मार. काय संबंध तिला आधीच एक तर दिप्याने ओव्हरलोड काढलाय बिडला चुकून दुसऱ्या मजल्यावरतीच आहेत. दुसऱ्या मजली होती काय? कशाची? दिप्या 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 पैसे काढ. सूर्य मी काय बोलतो पण दिप्या जर बसला तुझ्यावरती डायरेक्ट आतड्या बाहेर विचार कोणीतरी काय 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 बोललास? आता बघ हे तू ह्याची इज्जत काढ. ह्याची इज्जत काढ. खालती डायरेक्ट लॅब मध्ये इज्जत काढेल मग तुझी. डिबेटला काढ. डिबेटला काढतो. डिबेटला नाही मग लॅब मध्ये डायरेक्ट काढेल. आता निकावर आली ना आता नाही बोलला हा निकावर कशा जातो? हे बघ बेल्ट पण काढलं. बेल्ट पण काढलं झाले. बेल्ट काढला आता काय आता पॅन्ट पण काढेल थोडा वेळ. कसं भेटते असा ते बेल्टचं पोस्टमॉर्टम चालू आहे. याला बोलला प्रायोरिटी बोललं तर प्रायोरिटी कोण असे वाले घ्यायचे नाहीत रे. डायरेक्ट बक्कलवाले घ्यायचे. माझ्याकडे पण पहिला असेच होते. मी कंटाळलो बोला आहे ना दुसराच घेतो. अरे मी घालणार नव्हता हाय तो समजत नाही रे घालायचे कसे पटकन. समजत नाही घालायचे कसे. पट्ट नाही माहिती. अच्छा थांब ब्लॉक करतो का? हा हा. बेल्ट कसं घालायचं मित्रांनो? काय आपण बघणार आता बेल्ट कसं घालणार. हे असं असतं बेल्ट. हा. आपण आता हे याला काय म्हणतात मला माहित नाही पण तरी ह्याच्यामध्ये असं पॅन्टीचं बक्कल काय असेल ते तर असं घालायचं असतं ह्याच्यामध्ये. असं 1 बाय 1 1 बाय 1 टाकायचं असं. तोडलेला बांधवायला असं घालायचं. ए अरे कुठे गेला? अडकला 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 निघाला. असं घालायचं. अरे किती ते बटणे आहेत भेंडी त्याला. असं घातल्यानंतर हे असं एक असतं लॉक म्हणून. लॉक. असं असं हलतं ते. त्याच्यामध्ये असं घालायचं असतं ते. असं घालून
खरं त्याला बटायला ते टाईट करते ते काय झालं एवढंच झालं हा सूर्या फर्स्ट कोण आहे हे तू सेकंड आहे कसं पहिलं कोणी पहिला ये अपना क्या निखिल हे काय लागलं कॉंग्रॅच्युलेशन पहिला नंबर हा बंद कर ना ते नाही चालू शिवाय का देतो इथे आम्हाला सुवर्ण चषक भेटलेला आहे काय त्याला प्रथम चषक काहीतरी आहे चुकीचं बोलतो तुम्ही प्रथम बक्षीस मिळालं हा प्रथम बक्षीस मिळालेलं आहे निखिल खडे साहेबांमुळे कारण की त्यांचा ब्लाइंड कोडिंग मध्ये पहिला नंबर आलाय आम्ही आणले होतो टाईप करताना डोळ्यावर स्क्रीन ऑन केली स्क्रीन ऑन केली हा डोळ्यावर पट्टी बांधून तर पहिला नंबर ओम 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 काय 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 होतं त्यामध्ये काय नव्हतं लूप होता 1 ते 10 पर्यंत नंबर प्रिंट करायचे होते बस. हा. दुसरं काय नाही आणि लँग्वेज लँग्वेज बॅरियर नव्हता तसं पण आमचा भाऊ पहिला आलाय हा बाई मग जल्लोष आहे आनंद आहे आणि आम्ही भाऊ पहिले हा बाकीचे पहिले नंतर आणि मुद्दोन माझ्यापेक्षा दुसऱ्या ह्याच्यात केला का कोड क्लास. याला हरवला असतं म्हणून हा सगळ्यात क्लास ऋषिकेश सगळ्यात क्लास पोलीस स्टेशनच्या तिकडे रनच नाही झाला तिकडे कशाला गेलता साईन इथे फोटो चालू आहे अरे तुला कोणता गुन्हा केला इथे हर्ष आलेले आहे त्यांचा कशात नंबर आलाय सेकंड नंबर ब्लाइंड कोडिंग ब्लाइंड कोडिंग मगाशी आम्ही निखिल सरांचं स्वागत केलं आणि आदरातिथ्य केलं ह्यांचं पण आता करतोय आम्ही सेकंड रँक इन ब्लाइंड कोडिंग हर्ष जा वन साइड अभी कहते हैं डिजिटल पोस्टर में पता नहीं मेरे को फर्स्ट चाहिए उसमें डिजिटल पोस्टर मध्ये तर आमचा पण कॉन्फिडन्स नाही अरे बहुत बोला बहुत बोला क्या बोले 15 मिनट ए बार लो शैडो मैनुअल वीडियो ये देखो किडनैप करने की बातें चलती है फिर बोलते मार डालेंगे पर अभी तो डिबेट बाकी है डिबेट तो पकड़ने का बात कर ये देखो इन लोगों को पता है कि मैं इंग्लिश में ये कर दूंगा इसलिए मेरे को गायब करने के पीछे पड़े हुए टीचर आप देख रहे हो तो फिर बचाओ मेरे को क्या बॉडीगार्ड भी नहीं है मेरे पास उड़ाने के पीछे पड़े रहते मेरे पीछे रात में भी घर पे आके बोलते कि गायब कर देंगे तेरे को अच्छा गावात गमकीचा विषय म्हणजे वही तो ये देखो ये लेके आता है सबको हा बघा हा गुन्हेगार आहे बिचारा घाबरून झोपतो जय श्रीराम बोल चल बोल लवकर जय श्रीराम इसका दिल चीर के देख ले भाई कौन है वो आर्टिस्ट कौन है वो नई लड़की बोल ना ए टोपी दे टोपी पाहिजे अरे तुझे केसांना काय प्रॉब्लेम आहे मला ते सांग दे ना यार अरे टकलंय दे ना दे इकडे. तू फ्युचर मध्ये होणार हे बास करा भाई किती कसं वाटतंय मग डिबेटला कसं वाटतंय घंटा काय जमत नाही हे म्हणून बसलो आता काय बोलायचं काय घंटा आपल्याला उगाच बसलो सिनियर म्हणून बसलो हा ना काय येत नाही बोलायला बोल ना हे तुम्हाला शोपी सारखा की असं काहीतरी करणार ना काय इकडे कोणाचा बोलला आहे त्याच डिक्स उचलणार ते खाली पाडू काय करू इकडे कुठे सी गोंड ग्रुप अरे तिथं घे कॉन्टेंट तिथे सी अँड ओ या तू ये इकडे अर्जुन आमच्या ग्रुपची फाईट लागणार म्हणजे डिबेट होणार आहे कोणासोबत मयुरीच्या ग्रुप सोबत बरोबर नाव घेतलं ना बरोबर नाव घेतलं ना काय मयुरीच ना कोणाचं अरे ती मयुरीच आहे ना हां मयुरी आणि अर्चिस द बॉय आणि वेदांत बघा इकडे पाठी काय ओके इथे मॅनिप्युलेशन आयडिया ओके चला ह्या
तर ते ग्रुप आहेत व्यवस्थित. आणि सोलो घेतलास टाकत. टॉपिक काय ओमकार? हे ओमकार टॉपिक काय? ओमकार टॉपिक काय? ट्रॅव्हलिंग सोलो और विथ फ्रेंड्स. ओके. आता ऋषिकेशचा ग्रुप वर्सेस प्रणालीचा ग्रुप. टेल्स म्हणलं. इकडे सोलो आले आणि इकडे फ्रेंड्स. इथंच मॅच गाईज हारलेली आहे आणि यांचा ग्रुप जिंकणार आहे आणि हे हारणार आहेत. आणि हे भविष्य आणि आताच करू आणि तिथं झा कॉम्पिटिटिव्ह येतो. झा आणि काय मॅम बोला. त्या ग्रुपमध्ये झा आणि प्रणाली म्हणूनचा विषय. जा इकडे इकडे इकडे. वेदांत वर्सेस मी आमच्या ग्रुपमध्ये तिकडे महेश मेन माणूस सूरज काय बोलतो फ्रेंड्स आहे जे इंटरेस्टिंग टॉपिक मजा येईल तुम्हाला. मजा व्ह्यू होतोस. मेन माणूस इकडे मेन माणूस इथे. स्टोन पेपर traveling with friends is more fun. You create more memory or bond. You get stronger with them. But friends can cancel the trip at any time now. Choose your friend wisely. You also have friends. They cancel sometimes because of their problems. Sometimes they have some job issues or they have problems. But in that case, not everybody cancels. At least 2 or 3% are there in friend group. There is no need necessary कि 4-5 जन ही रहने चाहिए. And another point is that the topic is about traveling with friends. It's not about they are cancelling or not. अगर कैंसिल किए तो भी 4-5 जन में से अगर 2 जन ने कैंसिल किया तो भी 3 जन रहते हैं. ऐसे नहीं कि 4 को लेके जाना है. gives you another perspective of life. You meet new strangers. You talk with them. And you meet another. We are saying that when we travel alone, we get to know how to talk to the people. We get to know how to continue our visa. That can you do with friend also. It's a basic knowledge. It's a general knowledge. You can do. You don't really need. It is not necessary. सोलो रहने में वो पार्टी कर रहा है. उल्टे जब सोलो रहता है उसको कोई ऐसा अटकाने वाला नहीं रहता कि तेरे घर पे कोई वेट कर रहे हैं. ये सब तो वो भी फायदा नहीं. सोलो तो बोल देगा मी काय बोललो मी बोललो जेव्हा सोलो ट्रॅव्हल करतो माणूस तेव्हा पार्टी वगैरे करतो. पण जेव्हा फ्रेंड सोबत असतं की ते एक म्हणजे रिस्ट्रिक्शन देतात की नको करू घरी कोणतरी वेट करतो. पॉईंट होता. हा मग मी त्यांच्यासाठी कसं बोलतो. ती काय बोलली जेव्हा आपण आलो नसतो तेव्हा आपण पार्टी नाही करत. ती बोलली ना जेव्हा सोलो असतो आम्ही ती काय बोलली मॅम ती बोलली की जेव्हा फ्रेंड सोबत असतात ना तुम्ही तेव्हा फक्त पार्टीच करता. मी तेव्हा तेच बोलत होते की सोलो असताना पण तू पार्टी करतो. असं करतो ना की फ्रेंड सोबत सोलो असताना पार्टी करणं अजून टेन्शन असते कारण तुला सांभाळायला कोण नसतं. निखिल आहे ना मैं आओ जा रहा है ना हम लोग जीत रहे ना. ऐकून आलं फ्रेंड्स के साथ आई सेम ना यू विल गो देयर सेम फ्रेंड्स आई विल ट्राई ट्रैवल बिकम अ फ्रेंड्स ट्रैवलिंग कर सकते हैं.
जब अपन फ्रेंड्स के साथ जाते हैं तो अपने को ज़्यादा टेंशन की जरूरत नहीं होती, इंजॉयमेंट पे ज़्यादा ध्यान देते हैं रादर दैन डिसाइडिंग विच होटल टू स्टे कैसे। तो पहला पॉइंट मैंने वही बोला ना, फ्रेंड्स को वाइसली चूज करो, वाइसली चूज करो, से नहीं आना है। उन लोग ने फ्रेंड्स के साथ नहीं गए, उन लोग ने फ्रेंड्स ऑनलाइन बनाए, स्ट्रेंजर था वो, पहले सोलो था, वो पहले सोलो था। फ्रेंड्स के साथ क्राइम वो बहुत छोटा पार्ट है जो आप बता रहे हो ना कि फ्रेंड्स के साथ क्राइम हो रहे हो, बहुत छोटा सीन है। उसके चक्कर में एक बड़े से एंजॉयमेंट्स को खाली ये कर देना वो सही नहीं कह सकते ना। मेमोरीज हम फ्रेंड्स के साथ ही क्रिएट करते हैं। अभी जैसे तुम्हारा फेयरवेल होगा उसमें आप फ्रेंड्स के साथ ही करोगे ना, जो भी रहेगा, सोलो तो नहीं करोगे। ट्रॅव्हलिंग फ्रेंड हो गया ना, अकेले ट्रॅव्हल करना। सोलो ट्रॅव्हलर एक गर्ल आहे आणि तो रँडम पर्सन सोबत भेटतोय, असं बोलतोय, तो तिच्यासोबत रिस्क आहे की तिच्यासोबत काय बॅड होऊ शकतं। जसं तुम्ही बोलले की ऑनलाईन स्ट्रेंजर्स वगैरे ते तो त्याच्यावर तो वो आपसे बोल रहे हैं हेल्पलाइन नंबर वाला। अरे ऐक ना, हेल्पलाइन नंबर वाला जो बोलतोय ना, जो सोलो ट्रॅव्हल करतो त्याचा ऍक्सिडेंट आले मग हेल्पलाइन नंबरवर कॉल करणार पहिला। फ्रेंड्स असल्यावर हेल्पलाइन नंबरवर फ्रेंड्सच कॉल करणार ना पहिले। अरे 5 में से जो पीछे के सीट में रहेगा तो वो बच तो सकता है ना, गारंटी। क्या पता बाकी लोग किसी गाड़ी से आ रहे हो। अभी देख, अभी ऐसा जरूरी नहीं है ना कि 5 जन कार में ही जाए, बाइक में भी जाते 5 जन। महेश रौनक तुमचा एक काय बरं का, तो शेवट नाही ऋषिकेश हे बघ ना सगळे ग्रुपमध्ये जातात ते, त्यातला एखादा वेगळा जातो तर त्याच्यावर कसा लोड असतो की कसं जायचं काय जायचं। समजा ग्रुपने गेलं तर कसं की एक डिसाईड करतो की हा रूट आहे, एक सांगेल की हा रूट चांगला नाही आपण दुसऱ्या रूटने जाऊ, असं डिवाइड करू शकतो, प्रेशर कमी होतो सगळ्यांना। पर आजकल वो सब चीजों के लिए एप्लीकेशंस है। अरे वो गूगल पे घंटा किधर भी देता है। चष्मा चष्मा मेरी आयकर रिपीट केला परत एक मिनिट साथ हो देना एक मिनिट थांबा ना, एक मिनिट थांबा, मला बोलतो ऐकू दे, बोल। अरे ही म्हणते तू जर सोलो जाणार असशील तर तू प्लॅन करूनच जाशील, तू रँडमली कुठेही जाणार नाही। मला जायचंय, मी तिथे बुकिंग करेन, तिकडच्या निवडी बघेन, मी 4 लोकांना विचारेन आणि मी जाऊ शकते। काय नाही बोलत, जाऊ दे। सेकंड कोणते? अरे बाप रे हा चांगलं मूवी वाल्याला मजा आहे, बुक ब्रो बुक मूवीची मजा आहे। मूवी देखणं अच्छा आहे। टॉपिकचं नाव आहे एकतर पुस्तक वाचा नाही तर मूवी बघा, काय आवडतं त्याच्यावर लिहिलंय। तर टॉपिक त्यांचं असं आहे बी आणि आयचं की एकतर मूवी बघितली म्हणजे मूवी बघणं चांगलं आहे का बुक वाचणं चांगलं आहे, ऐका नाही। आता बघू काय होतं, टॉस झालेलं आहे। आणि तुम्ही म्हणणार मूवी बघितलं पाहिजे, बोलणार आहे की मूवी बघितलं पाहिजे। मी घेतो
कमोन राज. हा आणि जज मॅम करणार आहे त्याच्याकडे बोला. राज. पहिले तर मूवीमध्ये काय चुकीची ए, your time. आणि दुसरी गोष्ट मूवीमध्ये जी हिस्ट्री असते ती सगळी चुकीची दाखवतात. ते पण पुस्तकामधूनच घेतलं तर ते पण ते त्यांच्याप्रमाणे प्रोडक्शन प्रमाणे चेंज करून ती हिस्ट्री दाखवतात तिकडे. तर मूवी नाही बघितली पाहिजे, मूवीपेक्षा बुक वाचली पाहिजे, त्याच्यामध्ये जास्त नॉलेज भेटतं. जबरदस्त रे. सर्वांच्या बुक आहेत, सगळ्यांचे बुक आहेत, मग मूवी का काढता? मूवी काढलीच नाही पाहिजे, मग बुक वाचली पाहिजे ना. जर भारत रामायणची बुक आहे, भगवद्गीता बुक आहे, सर्वांचे बुक आहेत, वेदो पुराणाचे सर्वांचे बुक आहेत. आता महाराजांचे पिक्चर येतात, महाराजांचे पण बुक आहेत, मूवी का काढता? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जे आपण व्हिज्युअलायझिंग बघतो ना, आपण बघतो ना ते आपल्या डोक्यात जास्ती बघतो, जे आपण वाचतो ना ते जास्ती डोक्यात ना बघतो. बरोबर. त्यांना बोलतो त्यांना आपल्या अँसेस्टर्स होते ते लोक हेच बोलतात, बुक वाचल्याने तुमचं नॉलेजही वाढतं आणि तुमच्या डोक्यात ते इमेज, तुमची इमॅजिनेशन पॉवर वाढते. बुक वाचल्याने तू काय बोलली? इमॅजिनेशन स्किल. मग आता तू बोलली ना एन्शंट मध्ये वाचायचे ना, अजून पण वाचत असेल तुम्हाला माहिती, मला नाही माहिती. साधा हिशोबे तुम्ही कम्प्युटर सायन्स का घेतलं? टेक्नॉलॉजीकडे चालले, टेक्नॉलॉजीकडे चालले, मग तुम्ही बुकच वाचायची ना. कम्प्युटर सायन्स का घेतलं तुम्ही? पॉइंट पूर्ण करू. बरोबर आहे. माझा पॉईंट पूर्ण होते. कम्प्युटर सायन्स आपण घेतलं, टेक्नॉलॉजी वाढते, बरोबर. मूवी मध्ये पण तेच होते, जे बुक मध्ये लिहिले ना ते आपण मूवीच्या ह्याच्यामध्ये आणले आणि माणसांना ते आवडतं आणि माणसं त्याच्याकडेच प्रोत्साहन जास्त देतात. कुठं जास्त बुककडे जास्त बुक आहे, बुक नाही बोलत नाही, बुक आहे पण एक जाम त्याचं डाऊनफॉल झालेलं आहे. आणि जे मूवीज झाले ना ते सगळं अपराईट झालं. आणि मग जर असं असेल ना तर तुम्ही पण बुकच वाचली पाहिजे, तुम्ही मूवी बघायला थिएटरमध्ये जायला ना पाहिजे. बरोबर रे. पॉइंट मूवीमध्ये काय काय सीन चुकीचे दाखवले जातात, जे बुकमध्ये लिहिलेले असतात. बुकमध्ये एकदम प्रॉपर असतात बोला पॉईंट तुम्ही ऐकायला पाहिजे. बरोबर आहे. बरोबर आहे. मूवीमध्ये अडल्ट सीन दाखवतात जे 18+ खाली असतात, पण ते लहान मुलं त्याच्यावर हे होतात, इन्स्पायर होतात किंवा त्याच गोष्ट करायला घेतात. ते मूवी बघूनच होतं. बुक्समध्ये असं नाही सांगलं. मूवीमध्ये सगळे दाखवतात. बघायचे ना ते आपल्या बघायचे अरे शांत बसा रे. सरकारी वकील सगळ्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही महाराजांचे बुक्स वाचायचं हे करायचं. आता नवीन छावा मूवी आला, सगळे बघायला गेले. किती जणांनी तुमच्या बुक्स आता सगळे बघायला गेले, किती म्हणजे अजून किती दाखवायचं आहे त्यात अजून तसं नाही दाखवायला की ते म्हणजे ते बुकमध्ये आहे ते मूवीमध्ये नाही, पण ते का नाही दाखवते? कारण की ते ब्रुटल सीन्स आहेत किंवा काय आहे ते लोकांना माहिती म्हणून ते दाखवते. स्किल्सही वाढतात आणि आपलं नॉलेजही वाढतं. आणि तुम्हाला जर बुक्स नको असतील तर तुमच्या मोबाईलमध्ये असे ॲप्स अवेलेबल आहेत जे तुम्हाला ई-बुक प्रोव्हाइड करतात आणि दोघांना पण एक एक चान्स देते. एकच पण बोलायचा
तुमच्या एकमेकांसोबत अपोज नाही करायचं. मॅडमला सांगा का मुली बघितलं पाहिजे. चक्कर आली वेदांत झोप आली होतो ना मस्त बोलत होतो. पहिली गोष्ट, आपण मोबाईलमध्ये किंवा कुठेही मूवीज बघतो. मोबाईलमध्ये आपण जेव्हा ट्रॅव्हल करतो तेव्हा नेट नसतं. आपल्या मोबाईलची चार्जिंग खराब होते. मेन म्हणजे ते आपल्या डोळ्यांवर इफेक्ट करतं आणि आपलं त्याच्यावर इंटरेस्ट हळूहळू निघत जातो. आपण कोणतीही मूवी बघतो, थोड्या वेळासाठी बघतो, नंतर सोडून देतो. तसंच आपण बुक जशी पुढे वाचत जातो तसंच त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाढत जातो. त्याच्यामध्ये फिलिंग होत जाते ती. आपलं टाईम नंतर आपण बुक्समध्ये हे करतो, बुक्स रीड करतो तेव्हा. आणि सगळीकडे थिएटर अवेलेबल्स असतील छोट्या छोट्या गावामध्ये, हे गरजेचं नाही. पण बुक्स तुम्ही कुठेही वाचू शकता. आणि कोणत्याही लँग्वेजमध्ये बुक्स अवेलेबल असतात. जर आपल्याला इंग्लिश कळत नाही आहे तर ते बुक्स मराठी किंवा हिंदीमध्ये अवेलेबल असतात. किंवा मराठी हिंदी नाही कळते ते बुक्स इंग्लिशमध्ये. प्लॅन चालू बघा दोघांमध्ये. आणि मूवीज जर आपण डब करतोय किंवा मूवीज जर दुसऱ्या लँग्वेजेसमध्ये बनवायचं तर ते अजून पैसे घेतात. बोल कसं आहे मॅम, आपण आता ना हे जे टेक्नॉलॉजीकडे चाललेलं आहे तर बुक्स कुठेतरी मागं पडल्या. ते पण जाऊन दे. तू काय बोललीस आता की कुठल्याही लँग्वेजमध्ये अवेलेबल. मूवी आहे ना, मूवी ट्रान्सलेट करून 2 मिनिटात लँग्वेजमध्ये येते. बुक छापायला टाईम लागतो. आणि एवढ्या आणि ना मॅम एवढे जण जर आता आपण एवढ्या जणांना आता स्वतःची पर्सनल लँग्वेज असेल ते त्यांच्या लँग्वेजमध्ये बघू शकतात. पण आता इथं कितीतरी वेगळं आहे. समजा धन्या कन्नडची आहे, मी मराठी आहे. इथे हा समजा इष्ट असेल, कुठलं तरी असेल लँग्वेज त्याच्या भाषेत त्याला लगेच मूवी अवेलेबल होऊ शकते, कुठल्या भाषेत होऊ शकते. तशी यांच्या बुक लगेच अवेलेबल होऊ शकते का? आपल्याला त्याच्यासाठी वेटच करणे. आणि बुक कसं बघितलं ना की आपण एक बुक वाचायला किमान 5 दिवस तरी लागतात. एक 200 पाण्याची बुक वाचायला समजा त्याच्यात असलंच रिडिंग पाहिजे तर 3 दिवस लागतील. मूवीज तेच तुम्हाला शॉर्ट पिरियडमध्ये 2 तासात करून देईल. हा माझा मूवीचा मेन पॉईंट आहे. आणि मूवी जज करत असताना जरी तुम्ही पॉईंट मांडलाय पण तुम्ही चुकीचा पॉईंट मांडताय याच्यासाठी तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. आणि मूवी का दाखवतात की तुम्हाला ते तुमच्या डोळ्यासमोर सगळं हे येतं. बुक वाचताना असेल ते समजत असेल. आणि जरी माझा मराठीचा प्रॉब्लेम आहे, समजा माझा मराठीचा प्रॉब्लेम, मीच माझ्या सगळं होतं हिंदी मराठीचा माझा प्रॉब्लेम आहे तर मला वाचायला प्रॉब्लेम होतो बुक. तर मी तेच मूवी बघून मी ह्याच्यामध्ये मला ते समजून घेऊ शकतो. मॅम
द्या इथं बघू. काय काहीच आता इथं टॉप बघ असं अंगावर टाकते तुम्ही मॅम, अंगावर टाकते. इथे टाकला हेड्स आहे ना आपला. बोला तुम्हाला काय घ्यायचंय बोला. काय पण घ्या आपण. 100%. बोल रे बोल. पॅन्डेमिकच्या टायमाला आपण ऑफिसमध्ये जाऊन आपलं काम पॅन्डेमिकच्या टायमाला आपल्याकडे फिजिकली जाण्याचं चान्स नव्हते की आपण फिजिकली जाऊ ऑफिसमध्ये आपण कामं करावं. त्यासाठी आपण तू फक्त पहिला शब्द जोरात बोलला नंतर हळूच बोलला पॅन्डेमिक नाही ते कोणत्या असे लॉकडाऊन सिच्युएशनमध्ये आपल्याला ऑप्शन असतात की आपण फिजिकली ऑफिसमध्ये जाऊन वर्क करू शकतो. सो रिमोट जॉब नाही की वर्क फ्रॉम होम बेटर आहे असं आहे. काउंटर करायचं. हे झालं. एक मिनिट थांब. हा बोल आता बोल. ज्यावेळेला कोविड होतं पॅन्डेमिकच्या टायमाला त्यावेळेला फिजिकल डिव्हाइसेस म्हणजे नॉर्मल ऑफिसमध्ये कोणी जाऊ शकत नव्हतं, तर त्या टायमाला सगळेजण ऑनलाईन म्हणजे घरी बसून सगळेजण कामं करत होते. मग त्या टायमाला तुम्ही काय बोलणार? जे तुमचे म्हणजे ऑनलाईन तुम्ही कोणते करू शकता. जर तुम्ही IT डिपार्टमेंटमध्ये वगैरे आहे तरच तुम्ही ऑनलाईन करू शकता. जर फील्डवर जाऊन तुम्ही काम आहे, जर समज तू पोलीसमध्ये आर्मीमध्ये किंवा तू फार्म काय करते तुला जाऊनच करणे, तू ते ऑनलाईन नाही करू शकत. ऑफिस वर्क आहे ना. ऑफिस वगैरे तुमचा तो टॉपिक आहे, आम्हाला हा टॉपिक आहे ना. ट्रेडिशनल आहे. ऑफिसबद्दलच यायला पाहिजे ना ते. कशाला तुमचं ऑफिस आहे, आम्हाला ट्रेडिशनल वर्क दिलं आहे. आम्ही ते म्हणजे आम्ही शेती पण करू शकतो. हा तुम्ही रिमोट वर्क करता ना. त्यांनी सांगितलंय काय की ऑनलाईन ऑफिसचं बोलले म्हणजे त्यांनी काय वर्क दिलंय पण वर्क फक्त ऑनलाईन. आता तुम्ही सांगा जर त्या पॅन्डेमिक चिटमध्ये थोडं स्पेसिफाय केलं की ऑफिसचं ऑनलाईनच पाहिजे किंवा अरे बरं ठीक आहे पॅन्डेमिकचं बोलते ना. तर पॅन्डेमिकच्या टायमिंगला सगळे सेफ्टी प्रिकॉशन्स सगळ्या गोष्टी घेत होते. त्यावेळेस ते लोक मास्क लावत होते, त्यावेळेस ते सॅनिटायझर यूज करत होते, सगळ्या गोष्टी प्रिकॉशन्स सगळ्या गोष्टी घेत होते. त्यामुळे ते एवढं पण काय होणार नाही पॅन्डेमिकचं वगैरे. आणि जर तू फक्त IT बोलशील ना, ITच फक्त वर्क फ्रॉम होम. माझा पॉईंट क्लिअर नाही. अभी कौन सा चालू है ज़्यादा ट्रेडिशनल ऑनलाइन वर्क अभी के टाइम पे पेंडेमिक तो अरे थांबा भाई. बोल पटकन बोल. काय विषय कुठं होता रे आपला? पॅन्डेमिकचं ना. मग पॅन्डेमिकच्या वेळेस सगळे प्रिकॉशन्स ते लोक सगळे घेत होते. म्हणजे मास्क झालं वगैरे, सॅनिटायझर सगळ्या गोष्टी घेत होते. आणि जर समजा फक्त तुम्ही IT ऑनलाईन करू शकता, पण बाकीच्या गोष्टी म्हणजे जसं की पोलीस झालं, डॉक्टर्स झालं. डॉक्टर्स काय ऑपरेशन काय ऑनलाईन करणार आहे का तुम्ही? का पोलीस काय ऑनलाईन करणार आहे का? काय करणार बरं काय म्हणाला की जे आपल्याला सॅनिटायझर आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी यूज करून ती लोक सेफ राहतात. पण त्यामध्ये पण काही गोष्टी अशा आहेत की ते पॉझिटिव्ह निघतात का निघतात. आणि तुम्ही जर बोलत असाल मग त्यांनी प्रिकॉशन्स घेतले ना. कोण बोलणार आहे? ते बोलणारे सांगा आता मॅम टाइम लिमिट नाही का? किती वेळ बोलू शकतो? नाही पॉईंट बोला, टाइम लिमिट नाही का? किती वेळ बोलू? बोलू का? नाही थांब. बोलू का? बरं भाई तू बोल. सगळ्यांनी पॉईंट. कोरोना के टाइम पे अपना GDP गिर रहा था कि प्रोडक्टिविटी कम था. रिमोट वर्क से प्रोडक्टिविटी ज़्यादा नहीं आ सकता, फिजिकल ऑफिस में ही आ सकता है. क्योंकि
जब फिजिकल ऑफिस में जाते हैं तब ग्रुप प्रोजेक्ट्स होते हैं, ग्रुप में जब काम करते तब अलग अलग लोग के अलग आइडियाज होते हैं, वो इम्प्लीमेंट करना ज़्यादा आसान होता है. हां आणि ऐका ना भाई, आणि एक ॲटमॉस्फिअर आणि एक ऑफिशियल ॲटमॉस्फिअर बनतो काम करण्याचा. आणि जर ते जर घरी ऑनलाइन में नेटवर्क इशू भी बहुत होता है. इश्यू होतं किंवा घरी असाल तर तसं ॲटमॉस्फिअर नाही बनू शकत. बदल काय मी बोलतो एक भाई पहले के टाइम पे वही चलता था. अभी बोलू काय था पॉइंट. मैं बोलू का त्यांचा फक्त एक पॅन्डेमिकचा पॉईंट झाला. आम्ही त्यासोबत 3 पॉईंट मांडले. पॅन्डेमिकच्या पुढचा पण बोला सगळं. एक मिनिट. ऐकून घ्या. तुला फिजिकली ऑफिसला जायला तुझा टाइम आणि तुझा कॉस्ट लागतो. तुला ट्रॅव्हल करायचं तेवढा आणि मेंटल हेल्थला पण त्याने एफर्ट करतो. तू रोज मुंबईला जाणार आहे ट्रॅव्हल करायला. तू घरी बसतोय, तू घरी बसणार, तू वर्क फ्रॉम होम करणार, तू घरी बसून आळशी होणार. तू बाहेर जातोय, ऐक सांग, तू बाहेर जाणार, तू फिट राहणार तेवढाच. परत तू घरी बसून तू सगळं काम कर, तुला पीसी लागणार, वायफाय लागणार, टॅब लागेल, तुला लाईट बिल तुला खर्च तेवढाच आहे, ट्रॅव्हलिंगला पण तेवढाच जाणार, लाईट बिल पण तेवढंच येणार आहे. लाईट बिल घरी बसून लाईट बिल जास्त येतं. आत्ताची दुनिया अशी आहे की कोणतीच अशी वुमन आणि मेन सेम लेवलला असं कोण नाही की ती बरं आजारी आहे ना ती बोलते. मग तेच तुम्ही लेझी झाले म्हणून आजारी बोलताय. अमेरिकेला जाऊन काम करतात. बाहेर जाऊन काम करतायत. अमेरिकेचा क्लायंट असेल रोज आहे तिथंच राहणार. असेल ना तर आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल कंपनी आपल्याला प्रोव्हाइड करते तिथं समजलं. आणि कंपनी आपल्याला ऑनलाईनच असेल ना त्यासाठी मग आपल्याला ऑफलाईन ऑप्शन नसतो. जर दोन्ही ऑप्शन असेल ना तर त्या आपल्याला तिथला एक्सपेन्स ते त्यांच्याकडून देतात. ती म्हटली की ते म्हटलं ते ऑनलाईन वर्क करू शकतात म्हणजे इकडे यायची गरज नाही आणि त्यांना कॉस्ट लागतो. पण इंटरनेटला पण कॉस्ट लागतो. वायफायचा तू पैसे तर भरणारच ना त्यावेळेस तू करू शकतो. ऑफिसवाले तुम्हाला लॅपटॉप आणि त्याचे कॉस्ट पण देतात. तू बोलतो ना सर ट्रॅव्हलिंगला. आता मी बोलतो ना बरोबर आहे. बोलतोय भाई बोलतोय. थांबा तू जे बोलतोय ऑफिस लॅपटॉप वगैरे सगळं देतं. ऑफिस लाईट बिल नाही देत आणि तू लाईट किती यूज करतो तुझ्यावर आहे. आणि लाईट बिल ट्रॅव्हलिंगपेक्षा जास्त महाग आहे. आणि बघा मॅम ऑफिसवाले ना ट्रॅव्हल एक्सपेन्स देतात आपल्याला. कोण देतं? कोणती कंपनी देते तुला? मॅम एक मिनिट. ज्यावेळेला आपण आपला ऑनलाईन वर्क असतो, रिमोट वर्क असतो, त्यावेळेला जेव्हा आपण काय म्हणतो ना आपला जो वर्क करत असतो त्यावेळेला आपण जास्ती प्रोडक्टिव्ह नसतो. कारण आपल्या घरामध्ये पण लक्ष असतो. ज्यावेळेला कोणी जर समजा काय आपल्या घरातल्यांनी कोणी आपल्याला बोलवलं तर आपण जास्त त्या वेळेला जातो तिथं मदत करायला. आणि ज्यावेळेला आपण ऑफिसमध्ये वर्क करतो त्यावेळेला आपलं फुल कॉन्सन्ट्रेशन तिथं ठेवायला लागतं आपल्याला. कारण आपला बॉस आपल्याला बघत असतो आणि तिथं आपल्याला म्हणजे काय म्हणतात ना ऑनलाईनमध्ये आपल्याला कोण एवढा बघणार नसतो. कारण 24 आवर आपले कॅमेरे चालू नसतात. फर्स्ट ऑफ ऑल
जोरात नाही जोरात आता याच्यासाठी एक मी बोलतो का, ज्या वेळेला आपला रिमोट वर्क असतो ना त्यावेळेला ते आपल्याला डेडलाईन देतात. म्हणजे काय बोलतात ना, एवढ्या वेळेमध्ये तुमचं व्हायला पाहिजे. तसं ऑफिसमध्ये आपण रोज त्या वेळेला करू शकतो. आणि असं ह्याच्यामध्ये त्यामध्ये पण असं असतो, ऑफिसमध्ये आपल्याला टाइम टू टाइम म्हणजे ह्या टायमापासून स्टार्ट केलं त्या टायमापर्यंत आपल्याला कट करायला म्हणजे काय बोलतात ना बंद करायला लागतो आपलं काम. आणि ज्यावेळेला आपण घरी काम करतो म्हणजे रिमोट वर्क करतो त्यावेळेला आपल्याला टाइमचा बाउंड नसतो. आपल्याला तो काय बोलतात ना रात्रभर आपल्याला जरी लागली तरी तो आपल्याला प्रोजेक्ट कंप्लीट करायला लागतो. कधी कधी ते टाइम एक्सटेंड पण करतात ते लोक आणि तिथं ओव्हर टाईमचं पे पण नाही भेटत. तिथं ओव्हर टाईमचं पे भेटतं तुम्हाला. ऑफिसमध्ये राहतो तेव्हा आपण घरी येऊनच करतो ना वर्क. असं थोडी आर्चिस बोला ऑनलाईन एक्झाम व्हायला पाहिजे. काय रे आर्चिस बोला ऑनलाईन एक्झाम व्हायला पाहिजे. ऑनलाईनमध्ये मार्क भेटतील. यार ये बोलना चाहिए काय बोलतोयस? जय श्रीराम. जय श्रीराम. तिला विचारलेला एक गोष्ट सांगा, कुठल्याही गोष्टीचं संशोधन करायचं असेल तू IT मध्ये जा, तू केमिकल मध्ये जा, तू काय गाव गोमट चाललंय काय कळलं झालंय नुसतं. हा ना, अजून भांडतोय आर्चिस बोले दुनिया डोले. आर्चिस मला सहा केटनचा लोड घेऊन त्याने एक टॉपिक मांडला आर्चिसनी. 6 केटनचा लोड आहे त्याच्या खांद्यावर. ऑनलाईनला सपोर्ट काय करायचं होतं माहिती आहे का? ऑनलाईनला काय सपोर्ट करायचं, ऑनलाईन एक्झाम व्हायला पाहिजे. ऑनलाईन एक्झाम व्हायला पाहिजे कारण की याला करायला लागतात. डिजिटल तिथे पण नाही कॉपी होणार आहे. उद्या बघू काय होते. उद्या मच्छवायचं आहे ना? उद्या आपले मेडल घ्यायचे. कसले मेडल आपल्याला काय? तुला फक्त याला भेटेल आपल्याला कोडिंगचं एक आहे ना, 2 आहेत 2 आहे. तर मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहोत घरी. झाले सर्व गोष्टी व्यवस्थित. आता हा ब्लॉग तर इथंच एंड होतोय. भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये आणि दुसऱ्या दिवशी UBCOMच्या आहे की नाही? चला निघतो. जय श्रीराम.